नमस्कार सर्वांना, कसे आहात? मजेत ना तुम्ही? तर आज मी बनवणार आहे तुमच्यासाठी खास मुरमुऱ्याचा चिवडा. अगदी चहा बरोबर आपल्याला काय रोज खायचा प्रश्न येतो, तर हा मुरमुऱ्याचा चिवडा एकदम चटपटीत आणि झणझणीत तुम्ही खाऊन बघा एकदा. खूप सुंदर होतो हा. हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे बघा, हे मुरमुरे आहेत. अर्धा किलो येते मुरमुरे. कढीपत्ता, लाल तिखट अर्धी वाटी घेतले, शेंगदाणे पाव किलोच्या पेक्षा जराशे कमी आहेत, पिठी साखर, डाळा एक 100 ग्रॅम आहे, धने जिरे आणि तेल फोडणीसाठी, आणि मोहरी जिरं हिंग आपण आता फोडणीसाठी वापरणार आहोत. तर चला आता त्याची रेसिपी बघूया आपण. हा, आणि लसूण घेतला आहे. हा लसूण पण जरा असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, आता लालसर झाला आहे हा लसूण. गॅस बंद करूया आणि असंच चिवड्यावर ओतायचं आहे. हे छान लागतो असं करपूस लसूण. चल, तेल तापलंय बघा. आता आपण शेंगदाणे त्यात घालूया. आधी शेंगदाणे तळून घ्यायचे, छान असं खमंग तळून घ्यायचे. फोडणीत टाकले ना की मग करपतात शेंगदाणे, त्यामुळे असे वरूनच आपण आधी तळून घ्यायचे. हे बघा, आता तळून झालेत. मंद गॅसवर छान. हे बघा, जरा मोठा केला होता गॅस मी आता, पण मंद गॅसवर तळून घ्यायचे. तळत आल्यावर जरासा मोठा करायचा गॅस. आता हे तळलेत. आता मी काढते. चाळणीत काढायचं, म्हणजे तेल राहत नाही. आता कढीपत्ता तळून घेऊया. असं जरा करपूस कडक होईपर्यंत तळायचं, जरा चिवडा मऊ होत नाही. आता कढीपत्ता तळून झालाय, मी यात काढून घेते. असा कुरकुरीत छान राहतो तो. तसंच डाळा पण जरासं तेलात हे करून घ्यायचं, म्हणजे छान लागतो. अगदी थोडासाच परतून घ्यायचा. 2 मिनिटांनी काढायचं लगेच. सगळं तळून घेतले. तर आता मोहरी, जिरं हिंगाची फोडणी टाकूया आपण. आता मोहरी टाकूया. मोहरी उडल्या की मग त्याच्यानंतर जिरं टाकायचं आपल्याला. गॅस बंद केला तरी चालेल. जिरं टाकायचं, हळद पूड, हिंग आणि ही धने जिऱ्याची पूड. गॅस बंद केलाय मी. तिखट घालायचं त्याच्यात. आणि मीठ चवीपुरतं घालूया आपण त्याच्यामध्ये, नंतर वरून घातलं तरी चालेल. आता ही फोडणी आहे ना तयार झाली आहे बघा. आता ती आपण चिवड्यावर ओतायची. फोडणी मी चिवड्यावर ओतते बघा. त्याच्यात दाणे आणि हे जर एक थोड्या वेळाने घालायचे. बघा किती मस्त दिसतंय बघा. वरून लसूण पण घालायचा. हे बघा, आता मी शेंगदाणे आणि डाळा ह्यात घातलाय आणि आता एकसारखं परत हे करूया.
सगळीकडे लागलं पाहिजे तिखट मीठ. तर मीठ वरून घालणार आहे थोडंसं अजून. त्याने डाळा घातलाय. आता मीठ घालते थोडं. तेलात घातलंय आपण, थोडं वरून घालायचं आणि पिठी साखर घालायची. चांगलं एकसारखं करायचं. आता पिठी साखर घालते. थोडी थोडी घालायची म्हणजे सगळीकडे मिक्स होते. तुम्हाला चवीला किती गोड हवंय तेवढं करा. काही काहींना गोडूच आवडतो, काही काहींना कमी गोड आवडतो. असा केला ना चिवडा की फोडणी करपत नाही आणि छान लागतो. हे बघा. आता ह्याच्यात वरून मी कढीपत्ता टाकणार आहे. हे बघा किती छान दिसतोय बघा. जास्त ढवळायचं नाहीये, थोडं ढवळायचं. मस्त दिसतोय ना. कढीपत्ता जास्त घातला तर छान दिसतो हिरवागार. फोडणीत घातला ना की असं दिसत नाही. तर हे बघा, हा मुरमुऱ्याचा भडंग म्हणा, चिवडा म्हणा, अशा पद्धतीने केला तर खूप सुंदर होतो बघा. तुम्हाला आवडेल नक्की. चला बघूया आता आपण त्याची टेस्ट करून बघूया कशी लागते. बघा, मुरमुऱ्याचा चिवडा म्हणा किंवा भडंग म्हणा कसा दिसतोय सांगा. आता मी चहा बरोबर खाणार आहे. तुम्ही पण या सर्वांनी खायला. तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या पण. चला मग बघूया टेस्ट कशी लागते त्याची. बघूया आता त्याची टेस्ट कशी लागते. मी आता चहा बरोबर खाणार आहे. तुम्ही पण या सर्वजण. खूप सुंदर लागतोय. एवढे एका ह्यानी बास होणार नाही मला. मी आता बाउलमध्ये घेऊन खाणार आहे. तुम्ही पण नक्की या खायला. रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.